आज होणार पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणीनो, आज वार मंगळवार 25 ऑगस्ट. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आज लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणानिमित्त कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, याच्याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे. चला तर जाणून घेऊया मग. आज लाडकी बहीण योजना 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये बँकेमध्ये जमा होणार का, त्याच्याविषयीचा संपूर्ण अपडेट. सर्वात प्रथम चॅनल नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीचे अपडेट तुम्हाला सतत भेटत राहतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना 2026. लाडक्या बहिणी आतुरतेने पैसे कधी येतील या गोष्टीची वाट बघत होत्या आणि आज अखेर या ठिकाणी निर्णय त्या गोष्टीवर झालेला आहे. म्हणजे पैसे वाटप करण्यासंदर्भात आणि महत्त्वाचं म्हणजे 1150 रुपये बोनससुद्धा लाडकी बहीण योजनेच्या रक्षाबंधनाचा लाडक्या बहिणींना भेटून जाणार आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे आज लाडक्या बहिणींनी तयार राहायचं आहे, कारण की आजपासून लाडकी बहीण योजना पैसे वाटपाचा वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. काही निवडक जिल्ह्यामध्ये आपण जी जिल्ह्यांची यादी देणार आहोत त्याच जिल्ह्यांच्या यादीनुसार पैशांचं आणि निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येतील हा लाडक्या बहिणीचा प्रश्न पडलेला होता. सोबतच मागील महिन्याचे काही लाडक्या बहिणींना पैसे भेटले नव्हते, तोही प्रश्न लाडक्या बहिणींचा उपस्थित झाला होता. या कारणास्तव आता 2 महिन्याचा निधी एकत्रितरित्या वितरण करण्यासंदर्भात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. तो म्हणजे थेट 3,000 रुपये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये एकत्रितरित्या जमा केले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे कधीपासून जमा होणार आहेत, तर बघू शकता आजपासून या ठिकाणी पैसे वितरण करण्याची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला अगोदर जमा होणार आहे 3,000 रुपये आणि नंतर 1150 रुपये रक्षाबंधनाचा स्पेशल बोनस या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. हा बोनस तुमच्या पर्यंत कसा जमा करायचा, कशा पद्धतीने पैसे जमा करायचे, त्याच्याविषयी देखील आपण अपडेट जाणून घेणारच आहोत. सर्वात प्रथम म्हणजे आपण वेळापत्रक बघूया. आत्ताच काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी 3 नवीन याद्या या ठिकाणी जाहीर केलेल्या आहे 36 जिल्ह्यांच्या, ज्यामध्ये समाविष्ट असणार आहे लाडकी बहीण योजना पैसे वाटप करण्याच्या संदर्भात. सर्वात प्रथम बघू शकता आज या ठिकाणी पहिली यादी जाहीर झालेली आहे 12 जिल्ह्यांची. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार, तर त्या 12 जिल्ह्यांचं नाव आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोतच. याच्यानंतर दुसरी यादीही जाहीर झालेली आहे उद्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार, आणि तिसरी महत्त्वाची अंतिम यादी सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे, ज्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे. सण बहिणींचा भेटभावाची या ठिकाणी भेटणार आहे. रक्षाबंधन लाडक्या बहिणीचा सण जवळ आलेला आहे आणि गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीसुद्धा या ठिकाणी बोनसचं वितरण किंवा अतिरिक्त गिफ्टचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल तर तुम्हाला भेटणार आहेत 1150 रुपये रक्षाबंधन सणानिमित्तचं विशेष भेट. आता हे पैसे कशा पद्धतीने तुम्ही मिळवून घ्यायचे आहेत आणि किंवा हे पैसे भेटण्यासाठी नेमकं काय करायचं हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक बघा. आणि सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला पहिलं काम करायचं आहे म्हणजे व्हिडिओच्या खाली तुमचं नाव आणि जिल्हा कमेंट करायचा आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी ट्रान्सफर होतील आणि तुमच्या जिल्हा अकाउंटवर पैसे पडणार की नाही आपण हे तुम्हाला स्पष्टरित्या सांगून देऊ. तर सर्वात प्रथम बघा, आत्ताच या ठिकाणी नागपूरमध्ये मोठी बैठक जी ती पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठीच घेण्यात आलेले आहेत. पहिला निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या यादीनुसार पैसे वाटप करण्यासंदर्भात. दुसरा निर्णय झालेला आहे लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 1150 रुपये बोनस वितरण करण्यासंदर्भात. म्हणजे असे मिळून तुम्हाला भेटणार आहेत 4,150 रुपये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आत्ताच या ठिकाणी नवीन यादी सुद्धा जाहीर झालेली आहे, जी की जिल्ह्यांची यादी असणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार याची विषयी यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आणि आता हीच यादी आपण तुम्हाला थेट देणार आहोत, जेणेकरून तुम्हालाही समजेल आपल्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये रक्षाबंधन सणानिमित्त कशा पद्धतीने या ठिकाणी जमा होणार आहेत त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, लाडकी बहीण योजना रक्षाबंधन सणानिमित्त स्पेशल एक
दुसरा देखील अपडेट आपल्याकडे आलेले आहे. अतिरिक्त सिलाई मशीन वाटप योजना, ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत्या, एक्स्ट्रा बोनस आम्हाला काय भेटणार आणि किती भेटणार, तर बघू शकता 10,000 रुपयाची अतिरिक्त सिलाई मशीन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. यासाठी तुम्ही योग्य ठिकाणी अर्ज करणं गरजेचं आहे. अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, आपण व्हिडिओच्या मध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक बघा. सर्वात प्रथम म्हणजे आता प्रश्न होता लाडक्या बहिणीचा. भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, पैसे कधी येतील कधी येतील, गेल्या महिन्याचे आले नाहीत, या महिन्याचे आले नाहीत, पण नेमकं पैशाचं झालं काय, हा प्रश्न लाडक्या बहिणीला उपस्थित झाला होता. आणि या कारणास्तव आता आपण थेट तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होण्याची याद्या, 2 याद्या, महत्त्वपूर्ण याद्या देणार आहोत. यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2, या दोनही यादीमध्ये असणार आहे तुमच्या जिल्ह्याचे नावं आणि तुमच्या जिल्ह्यातील बँकेंची नावं. म्हणजेच काय, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँक खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार याच्या संपूर्ण याद्या आपण या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा आणि चालूमध्ये व्हिडिओला एक लाईक देखील करून टाकायचं आहे. तर बघू शकता आज लाडक्या बहिणींना दिवसभर पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. दिवसभर तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत जिल्ह्यांच्या यादीनुसार. आता बघूया आपण थेट जिल्ह्यांच्या याद्या. तर सर्वात प्रथम बघू शकता आज दिवस पहिला आहे वितरण करण्यासंदर्भात आणि आज एकूण 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशाचं आणि निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. 12 जिल्ह्यांच्या एकूण 3 याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणासुद्धा या ठिकाणी केलेली आहे की याच घोषणेच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहेत, असं देखील त्यांनी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर बघू शकता लाडक्या बहिणींनो, आजपासून या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे सुरू केलं जाणार आहे. आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण हे 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊसच होणार आहे. 450 कोटी या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत. बघू शकता 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. पहिल्या दिवशी 12 जिल्हे, दुसऱ्या दिवशी 12 जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी 12 जिल्हे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. प्रत्येक वेळापत्रकानुसार आपण तुम्हाला या ठिकाणी अपडेट देणार आहोत. बघू शकता आज पैसे वाटप होणार, तर कधी होणार, आज दिवसभर या ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. आजचा दिवस हा लाडक्या बहिणीसाठी नक्कीच आनंदाचा, महत्त्वाचा आणि अतिशय इम्पॉर्टंट असा असणार आहे, कारण की लाडकी बहीण योजना पैसे वाटप करण्याची मान्यता या ठिकाणी बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना खास भेटसुद्धा या ठिकाणी भेटणार आहे, जी की असणार आहे 1150 रुपयांचा बोनस. ज्या बोनसच्या अंतर्गतच तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. आता बघू शकता लाडक्या बहिणींनो, पैसे वाटप करण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने चालू झालेली आहे. तर बघू शकता आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठक पार पडल्याच्या नंतर मोठा निर्णय झालेला आहे आणि ह्या निर्णय झाल्याच्या नंतर 3,000 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत. आजपासून या ठिकाणी पैशांचं वाटपसुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि जी 12 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे ती यादीसुद्धा आपण या ठिकाणी लगेच जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. तर आता आपण जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आणि कोणत्या महिन्याचे पैसे भेटणार. तर बघू शकता आज भेटणार आहे तुम्हाला जून, जुलै आणि ऑगस्ट 3 महिन्याचा थकीत निधी जो असेल तो निधी आज या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर केला जाणार आहे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नवीन आदेश या ठिकाणी दिलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी. असे आदेश असणार आहेत ज्या आदेशाच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना पैसे वाटप कराच, असे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत, कारण की ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने पैसे पडण्याच्या वाढ होत्या अशा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची आणि सुखद बातमी या ठिकाणी आलेली आहे. बघू शकता लाडकी बहीण योजना आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप, असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी एकूण 36 जिल्ह्यांच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत. त्यातील 12 जिल्हे आज असणार आहेत, 12 जिल्हे उद्या असणार आहेत आणि परवा दिवशी 12 जिल्हे शेवटच्या दिवशी 12 जिल्ह्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे आजपासून सलग 3 दिवस या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. बघू शकता आता सर्वप्रथम म्हणजे 3,000 रुपये तर तुम्हाला तर भेटणार, जी जिल्ह्यांच्या यादी आपण पुढे देणार आहोत त्याच यादीनुसार तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. आता गॅसची टाकी कोणाला भेटणार किंवा गॅसचा बोनस कोणाला भेटणार, तर जर तुम्ही उज्ज्वला गॅसच्या लाभार्थी महिला असाल आणि अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत अर्ज केला असेल तर तुम्हाला भेटणार आहेत एकूण 1150 रुपये गॅसची सबसिडी, कारण की मुख्यमंत्री
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता या ठिकाणी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 3 दिवसामध्ये 36 याद्या थेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झालेच पाहिजेत असे देखील निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. सरकारने लाडकी बहिणीचा दिलासा दिलेला आहे, कारण की आत्ताच या ठिकाणी महत्त्वपूर्ण जी-आर या ठिकाणी जाहीर झालेला आहे. नवीन जी-आर आत्ताच आलेला आहे आणि या जी-आरनुसार मे असेल, जून असेल, जुलै असेल किंवा मागील कोणतेही महिने राहिले असतील तर प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याचा निधी या ठिकाणी आता वितरित केला जाणार आहे. म्हणजेच किती 3,000 रुपये, जे की जिल्ह्यांच्या यादीनुसार असणार आहे. जिल्ह्यांच्या यादी आपण तुम्हाला देणार आहोत. आणि दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. सिलाई मशीन वाटप योजना संदर्भात 3,000 रुपये तर तुम्हाला भेटणारच, परंतु 10,000 रुपयांची सिलाई मशीनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला DBT माध्यमाद्वारे पैसे ट्रान्सफर होण्याची सुरुवात या ठिकाणी होणार असल्याची माहिती आपल्याला आलेली आहे. कारण की ज्या लाडकी बहिणी PM विश्वकर्मा सिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत अर्ज करतील अशा लाडकी बहिणीसाठी, तर बघूया आजपासून पैसे वाटपाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. जी जिल्ह्यांची यादी आलेली आहे, तर अशाच जिल्ह्यांच्या यादीमध्ये आज या ठिकाणी पैशाचं आणि निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. म्हणजे आज होणार पैसे वाटप ही गोष्ट आता कन्फर्म झालेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आज दुपारी वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. म्हणजे आज दुपारपर्यंत तुमच्या किंवा दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे ट्रान्सफर होणार आहेत. कारण की काही क्षणापूर्वीच अपडेट आलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी DBTचं बटन जे आहे ते या ठिकाणी थेट पद्धतीने दाबलेलं आहे. DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याची सुरुवात या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीने झालेली आहे. आणि याच पद्धतीमध्ये समावेश असणार आहे लाडकी बहीण योजना यादीनुसार पैसे वाटप करण्यासंदर्भात. पहिली यादी ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणीसाठी पहिली यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. अर्ज पडताळणीसाठी या ठिकाणी दुसरी यादी जाहीर झालेली आहे. आणि तिसरी यादी ज्या लाडक्या बहिणी राहिल्या होत्या किंवा पैसे पडण्यास अडचणी येत होत्या अशा लाडक्या बहिणींची तिसरी यादी या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहे. बघू शकता मोठ्या घोषणा या ठिकाणी झालेल्या आहेत. 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप तर होणारच, सोबतच यादीही जाहीर झाली. आणि लाडक्या बहिणीच्या मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्याच्या काळजीसाठी, सुरक्षतेला प्राधान्य देण्यासाठी या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. तर बघू शकता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं सर्वात मोठं गिफ्ट आतापर्यंतचं भेटणार आहे, ते म्हणजे 6,000 रुपये. दुप्पट आनंद दुप्पट आधार या ठिकाणी होणार आहे. कारण की काही दिवसांपूर्वी लाडकी बहिणींचा प्रश्न निर्माण झाले होते, आम्हाला मागील थकीत महिन्याचे पैसे जमा झाले नाही. तर आता या ठिकाणी मागील राहिलेले सर्व लाडकी बहिणींचे थकीत पैसे या ठिकाणी जमा होण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आणि याच सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर आता तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे थेट पद्धतीने या ठिकाणी पाठविले जाणार आहे, ते म्हणजे 6,000 रुपये. चला तर जाणून घेऊया मग आता जिल्ह्यांची यादी. ज्या जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या अशाच लाडक्या बहिणी या ठिकाणी पैसे ट्रान्सफर होणार आहेत. बरं बघू शकता जी जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे अशा जिल्ह्यामध्येच पैसे या ठिकाणी वितरित होणार आहेत. कारण की मोठी घोषणा या ठिकाणी साहेबांनी केलेली आहे. पैशांची महावाटप या ठिकाणी आजपासून सुरू होत आहे. 3,000 रुपये अधिक गॅसची एक टाकी तुम्हाला भेटणार आहे. त्याच्या अगोदर जर तुम्ही KYC केली नसेल तर KYC करून घ्या. कारण की ज्या लाडक्या बहिणी KYC करतील अशाच लाडक्या बहिणीच्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैशांचं आणि निधीचं वितरण एकत्रितरित्या केलं जाणार आहे. तर बघू शकता मुख्यमंत्री साहेबांची मीटिंग जेव्हा पार पडली तेव्हा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी 2 नवीन याद्या जाहीर केलेल्या आहेत. 2 पत्रकारांकडे 2 नवीन याद्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. यादी क्रमांक 1 म्हणजे जिल्ह्यांची यादी आणि यादी क्रमांक 2 म्हणजे बँकांची यादी. या दोन्ही याद्या अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरणार आहेत. कारण की प्रत्येक महत्त्वपूर्ण यादी आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत, थेट देणार आहोत, जेणेकरून आज वितरिता तुमच्या जिल्ह्यामध्ये होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंना पैसे वितरण करण्यास कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी उशीर झाला नाही पाहिजे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी 2 नवीन याद्या या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. चला तर कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता जाणून घेऊया जिल्ह्यांच्या याद्या. सर्वात मोठा निर्णय 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार. कारण की आज अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आणि प्रतीक्षा संपली म्हणजे काय, तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. बघू शकता लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेब स्वतः DBTचं बटन दाबून लाडकी बहिणीच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे सोडत आहेत. आणि पैसे सोडण्याचं कारण म्हणजे काय, तर आज प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेच पाहिजेत, पैसे क्रेडिट झाल्याचे SMS या ठिकाणी प्रत्येक लाडक्या बहिणीला पडले पाहिजेत, असे उद्दिष्ट या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा
गरजेचं आहे. याच्यासोबतच त्यांनी सर्व बँकांनाही आदेश दिलेले आहेत. महिला व बालविकास मंत्र्यांनाही सांगितलेलं आहे आणि DBT संघाला तर अगोदरच सांगितलेलं आहे. त्यामुळे आज ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार अशा जिल्ह्यांचं नाव आपण जाणून घेऊया. त्याच्या अगोदर ही बँकांची यादी बघूया. आपण बँकांची यादी बघितली की लगेच आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया. तर आज होणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैशांचं वाटप. पहिल्या दिवशी असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक. दुसऱ्या दिवशी वितरण असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक. तर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी वितरण होणार आहे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी दुसऱ्या दिवशी या बँकेमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. वितरणाची पद्धत अत्यंत साधी, सरळ व सोपी असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी जिल्ह्यांची यादी जाहीर केली. जिल्ह्यांची यादी आपण बघूया. सर्वात प्रथम पैशांचं वितरण होणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर. त्याच्यानंतर असणार आहे रायगड, रत्नागिरी. पुढील जिल्हे असणार आहे सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी असणार आहे. पहिल्या दिवशी 12 जिल्हे, दुसऱ्या दिवशी असणार आहेत पुढील 12 जिल्हे: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. हे दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण असणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी वितरण असणार आहे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना, लगेच लक्षपूर्वक बघा. आता पुढे आपण जे अपडेट देणार आहोत, जर KYC केली नसेल तर KYC करून घ्या. KYC करणं चालू आहे, जेणेकरून तुमच्याही 17 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे थेट पद्धतीने पाठविले जातील आणि वाटप केले जातील. तर बघू शकता आता 1500 ऐवजी 2100 रुपये महिना देखील होण्याचे चान्सेस या ठिकाणी वाढलेले आहेत. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी 1500चे 2100 होण्याची वाट बघत होत्या. आणि या रक्षाबंधनाला महत्त्वपूर्ण गिफ्टच देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं असू शकतं 1500च्या ऐवजी थेट 2100 रुपये वाटप करण्यासंदर्भात. कारण की ही वाढ जी आहे ती मित्रांनो नक्कीच होऊ शकते. महागाई या ठिकाणी वाढत चालली आहे, त्यामुळे सरकारचा सकारात्मक विचार या ठिकाणी झालेला आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील अशा लाडक्या बहिणी पात्र होण्याच्या पुन्हा एकदा काही नवीन संधी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे काळजी करू नका, KYC करून घ्या. तुम्हालाही मागील राहिलेल्या महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होऊन जातील. आणि आज सर्व लाडक्या बहिणींनी तयार राहायचं आहे, कारण की आज दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 3000 रुपये पद्धतीने पैशांचं वितरण केलं जाणार आहे. चॅनलवर जर नवीन आलेला असाल तुम्ही तर व्हिडिओला लाईक लगेच करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करून घ्यायचं आहे, कारण की आज तुमच्या 12 जिल्ह्यामध्ये ठिकाणी पैसे थेट पद्धतीने जमा होणार याची आपण दिलेली आहे माहिती तुम्हाला. आणि अशाच पद्धतीचे नवीन अपडेट आपल्या चॅनल पुढे येत राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला गिफ्ट पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली तुमचं नाव कमेंट करा. तुम्हालाही सर्व गोष्टी या ठिकाणी नक्कीच भेटून जातील. चला तर भेटूया परत पुन्हा नवीन एका अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.